नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीलाच बातमी मोशीमधून आहे. मोशी इथे कचऱ्याखाली अडकलेल्या 8 जणांचा मृत्यू झालेला आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एकाचा शोध अजूनही सुरू आहे. आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी ही माहिती दिली आहे. मोशी दुर्घटनास्थळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सुद्धा पाहणी केली. तपास यंत्रणा वेळ लागतो. त्यामुळे मला असं वाटतं की कचऱ्याच्या ढिगातून विषारी वायूचा पण संसर्ग असल्यामुळे त्याला वेळ लागतो. पावसाचे दिवस असल्यामुळे पाऊसही आहे. या दोन्ही गोष्टीमुळे ह्या गोष्टीला जर असा वेळ लागत होता, त्यामुळे नातेवाईक संतप्त होते, पण त्यांनाही मी समजवलेलं आहे. झालेली घटना अतिशय वेदनादायी घडलेली आहे. या सगळ्या संदर्भात प्रतिनिधी अविनाश परबत आपल्याला आणखी तपशील देत आहेत. अविनाश, आता ज्या 4 दिवसांपासून हे रेस्क्यू ऑपरेशन चालू होतं त्यामध्ये आज मोठी घडामोड झालेली आहे. तब्बल 8 जण जे अडकले होते त्यापैकी 7 जणांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे, परंतु दुर्दैवाने 7 जणांचा मृत्यू झाल्याचं आयुक्तांनी सांगितलेलं आहे. अजूनही एक जण जो आहे तो जो रस्त्याने जात होता त्याच्यावर अचानक जो हा ढिगारा पडलेला त्याचा शोध घेण्यात येत आहे. खरं तर आता गेल्या 4 दिवसांपासून नातेवाईक असेल किंवा पत्रकार असेल मोठ्या प्रमाणामध्ये या संपूर्ण घटनेकडे पाहत होते आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गेटवर नातेवाईकांनी मोठा रोष देखील रोष केला होता. परंतु आता जे आहे 7 जणांना या ढिगाऱ्यातून आज दिवसभरात काढण्यात आलेला आहे आणि अजून एकाचा जो घरी जात असताना जो या संपूर्ण घटनेमध्ये अडकला होता त्याला जे आहे एक काढण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. आपल्याला याची संपूर्ण माहिती जी आहे पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त सूर्यवंशी साहेब यांनी दिलेली आहे. आता एक जणाला जो आहे या संपूर्ण कचऱ्याचा ढिगारा बाजूला काढून त्याला शोधण्याचं काम जे आहे ते आता हाती घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. जी अविनाश, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सुद्धा या ठिकाणी येऊन गेलेल्या होत्या. त्यांनी नेमक्या काय सूचना केलेल्या आहेत? खरं तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा ज्यावेळेस या घटनास्थळावर आल्या त्यांनी पाहिल्यानंतरच आयुक्तांना त्यांनी सवाल केला की कचऱ्याच्या ढिगाऱ्याच्या शेजारीच कशी काही तुम्ही बिल्डिंग बांधली आहे. आता खरं तर त्यांनी विचारल्यानंतर आयुक्तांकडे काही उत्तर नव्हतं, परंतु आता यानंतर आज जो महत्वाचा काम जे NDRF असेल किंवा अग्निशामक दल असेल त्यांनी पहिलं जे घेतलं होतं की जे नातेवाईक आक्रोश करत होते त्यांना त्यांच्या आतमध्ये जे अडकले त्यांना त्यांच्या स्वाधीन करणं हे महत्वाचं काम होतं. त्यामुळे आज ही एक बॉडी निघाल्यानंतर ही नेमकी बिल्डिंग अधिकृत होती अनधिकृत आहे, पण त्याला नेमकी बांधली कशी, यामध्ये चुकी कुणाची आहे, अधिकारी यामध्ये सामील आहे का, हे सर्व तपासात समोर येईलच. परंतु आत्ताच जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सध्या शहरामधून जोर धरत आहे. आता त्यामुळे हे उद्यापासून कोणत्या अधिकाऱ्यांना यावर काही कारवाई होतीये का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे. निश्चित. अविनाश, वेळोवेळी पुढचे तपशील तुमच्याकडून घेऊ. सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.